औषध नाही, इंजेक्शन नाही, आता ऑपरेशन शिवाय पाठ आणि मानेच्या दुखण्यापासून आराम मिळवा. NC वेलनेस सेंटर, नवल पेट्रोल पंपासमोर, रेल्वे लाईन, सोलापूर. 2 कोटी रुपयांचा विमा रकमेसाठी पतीची हत्या केल्याच्या आरोपाखाली अटक केलेल्या महिलेच्या आईने गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना शनिवारी हुक्केरी तालुक्यातील घोडगेरी येथे उघडकीस आली आहे. महादेवी बदामी, वय 57 असे आत्महत्या केलेल्या महिलेचे नाव आहे. महादेवी बदामी या संदीप मंजरगी यांच्या हत्या प्रकरणातील प्रमुख संशयित महिलेच्या आई आहेत. सुमी मंजरगी यांच्या आई महादेवी बदामी यांनी शनिवारी घरातील पंख्याला गळफास घेऊन आत्महत्या केली. माजी सैनिक संदीप मंजरगी यांच्या खून प्रकरणी कनमर्डी पोलिसांनी 14 जून रोजी माजी सैनिकांची पत्नी सुमा मंजरगी, तिचा कथित प्रियकर पुंडलिक याच्यासह 9 जणांना अटक केली होती. 2 कोटींच्या विमा रकमेसाठी कट रचून सलाईनच्या बाटलीत विष मिसळून संदीप यांचा खून केल्याचा आरोप या संशयितावर आहे. या प्रकरणी राज्यभरात चर्चा झाली होती. या घटनेत पोलिसांनी सुमाची आई महादेवी यांची देखील चौकशी केली होती. मुलीच्या अटकेनंतर महादेवी मानसिक तणावाखाली होत्या अशी चर्चा गावात आहे. या मानसिक तणावातूनच त्यांनी टोकाचे पाऊल उचलल्याचा प्राथमिक अंदाज व्यक्त केला जात आहे. कनमर्डी पोलिसांनी घटनास्थळी धाव घेऊन पंचनामा केला आहे. आणि आता अवस्था अशी व्हायला लागली होती की मी बसत किंवा उभं राहत नव्हतो, तर जास्तीत जास्त झोपून राहायचा प्रयत्न करायचो. सलगपणे आपण एखादं काम करायला लागलो की बॅकमध्ये पेन येतोय. सुरुवातीला मी त्याला इग्नोर करायचा प्रयत्न केला. त्याच्यानंतर मला जाणवलं की इग्नोर करून हे काही कमी होत नाही. या ट्रीटमेंटच्या दरम्यान मला कुठल्याही गोळ्या किंवा इंजेक्शन घेण्यासाठी सुचवलं गेलं नाही. मला पाठदुखीचा खूप त्रास होता. आयुष हॉस्पिटल जयसिंगपूरमध्ये दाखवलं. त्यांनी त्यावर मला सर्जरीचा सल्ला दिला. त्यामुळे मी आज साधारणपणे 90% पर्यंत रिलीफ आहे.